की सध्या आपण पवई येथील हिरानंदानी परिसरामधील हिरानंदानी फाउंडेशन स्कूलमध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की या शाळेच्या मतदान केंद्रावरती मतदारांच्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या असल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः आदेश बांदेकर जे ठाकरे गटाचे नेते आहेत ते गेल्या 3 तासांपासून मतदान केंद्रावरती आहेत। या मतदान केंद्रावरील 58 आणि 57 बूथ क्रमांकाच्या ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि तांत्रिक बिघाडाच्या कारणास्तव संपूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे ती संत गतीने सुरू असल्याचं कळतंय आणि या सगळ्या संदर्भात थोड्याच वेळापूर्वी ज्या इथच्या निवडणुकीच्या झोनल ऑफिसर आहेत ते देखील आपल्या सोबत होते। त्यांनी सांगितलं की संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरू आहे परंतु ती संत गतीने सुरू आहे। सर बांदेकर सर गेल्या किती तासांपासून तुम्ही आहात आणि काय सांगाल एकंदर काय 3 तास होऊन गेलेले आहेत आम्हाला रांगेत। काही जण तर 5-5 तास आहेत जे पुढे आहेत ते आणि आतापर्यंत बराच वेळ झालेला आहे। खरं तर पण निवडणूक अधिकाऱ्यांकडून काही सांगण्यात आलंय का बांदेकर सर निवडणूक अधिकाऱ्यांकडून? माझा प्रश्न एवढाच आहे की जर सगळं सुरळीत चालू आहे तर 3 तास का लागत आहेत? 1300 यादीत जर नावं आहेत आम्हाला समजलं तर 1300ची यादी असलेल्या ठिकाणी तुम्हाला इतका वेळ का लागतो? आणि जर 3.5 तास झालेले आहेत ऑलरेडी, काही जणांना 4-4, 5-5 तास आणि अजून किती वेळ लागेल काही सांगता येत नाही असं आतून जर समजत असेल। 2 वाजलेले आहेत, मगाशी तुम्हाला बाईट देऊन मी आलो, तुम्हीच बघा त्यालाच आता 1 तास होऊन गेलेला आहे आणि अजून आतमध्ये कधी जाणार माहीत नाही। त्यामुळे अत्यंत गंभीर आहे परिस्थिती। ज्येष्ठ नागरिकांवरती ढकलू नका। आपल्यापेक्षा जास्त ऊर्जा शार्प आणि अनेक निवडणुका बघितलेले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामुळे त्यांना निवडणुकीची प्रक्रिया 100% माहिती आहे। आमच्या पिढीकडे बघत असताना आधीच्या पिढीला उगाच आरोपाच्या जाळ्यात उभे करू नका। सिनियर सिटीजन्स अत्यंत व्यवस्थित मतदान करून पुढे जात आहेत, उगाच सिनियर सिटीजन्सवरती ढकलू नका। ही मंडळी 5-5 तास उभी आहेत, ती काही वेडी नाही आहेत। त्यामुळे कुठलं तरी सिनियर सिटीजनवरती ढकलून तुमचा वेग का मंदावला आहे याबद्दल प्रश्न निर्माण। निवडणूक आयोगाची काही चूक आहे का ही सगळी प्रक्रिया ही परंतु तयारी करण्याच्या अगोदर हे तुम्हीच बघा, हे मतदान होतं, आजचा हा अनुभव आहे आणि सगळे अनुभवत आहेत। तर आपण पाहिलं की हे होते आदेश बांदेकर जे ठाकरे गटाचे नेते आहेत आणि अभिनेते दिग्दर्शक केदार शिंदे देखील आपल्या सोबत आहेत। केदार शिंदे देखील या संपूर्ण रांगेमध्ये उभे आहेत। केदारजी किती तासांपासून उभे आहात आणि काय अनुभव आहे या निवडणुकीमध्ये मतदानाचा? 11 वाजल्यापासून उभा आहे पण मत दिल्याशिवाय जाणार नाही घरी। परंतु ही गैरसोय वाटत नाही का मतदारांची? गेल्या अनेक तासांपासून या उच्चभ्रू वस्तीतले लोक ताटकळत बसलेत उच्चभ्रू आणि आपण सर्वसामान्य असा भेदभाव नको करायला। आम्ही मतदार आहोत, शेवटी आम्ही कुठलेही सिनेमा नाटक सिरियल करणारे लोक असलो तरी सर्वसामान्य म्हणूनच यांच्याबरोबर उभे आहोत। पण प्रत्येकाचे तेच हाल आहेत, कारण एकतर ना प्रचंड उष्णता आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्याच लोकांना खूप त्रास होतोय। पण हा त्रास खरं त्या अधिकारी लोकांना कळायला पाहिजे। आतमध्ये एवढं स्लो का काम चाललंय कळत नाही। सुचित्रा बांदेकर जी काय सांगाल, किती तासांपासून तुम्ही तुमच्या पतीसोबत इथे मतदान करता? पतीसोबत या सगळ्या लोकांसोबत सगळ्यांसोबत 3 तास झाले आणि लिटरली आम्ही एक 25 ते 30 पावलांचं अंतरच कव्हर केलेलं आहे। इतकं स्लो चाललंय आणि जर यांचं म्हणणं असं असेल की सिनियर सिटीजनमुळे असं झालंय तर 1700 लोक मतदानाचे आहेत। किती सिनियर सिटीजन आहेत ज्यांच्यासाठी आम्ही 3 तास उभे आहोत? असं शक्यच नाही होऊ शकत, इम्पॉसिबल आहे। खोटं बोलतायत। आतमध्ये असणारे निवडणूक प्रक्रिया इतकी स्लो चाललेली आहे, खूप वाईट, खूपच चिंताजनक आणि निराशाजनक। 1300 आहेत, 1367 वगैरे असे आहेत या मतदार यादीत। संपूर्ण हिरानंदानी भागामध्ये हे एकमेव मतदानाचं प्रक्रिया केंद्र आहे। अजून मतदानाचं केंद्र वाढवण्याची गरज होती परंतु तशी सोय केलेली किमान आमच्या 58 नंबरच्या ह्याच्यासाठी तरी त्यांनी वाढवायला हवं होतं। दुसरी गोष्ट, जर एवढे सिनियर सिटीजन्स आहेत या यादीमध्ये हे जर कळत होतं तर त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था का केली नाही? त्यांना सेपरेट करायला पाहिजे। यंदा पोस्टल मतदानाची देखील सुविधा होती, घरी जाऊन मतदान कलेक्शन करण्याचं। मग कुठेतरी काहीतरी चुकतंय हे लोकांना आता कळू लागलेलं आहे। पोलीस प्रशासनाने उत्तम व्यवस्था ठेवली, आम्हाला पाणी वगैरे दिलेलं आहे साहेबांनी
आणि बाकीचे पण थोडेसे शांत लोक. तर आपण पाहिलं की ह्या सगळ्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. आदेश बांदेकर, त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर असतील आणि त्याचसोबत केदार शिंदे जे दिग्दर्शक आहेत ते देखील रांगेत उभे आहेत. पण आपण पाहू शकतो की सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने मतदानाकरता ताटकळत या संपूर्ण हिरानंदानी फाउंडेशन स्कूलमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.